आता आपण थोडीशी गंमत, थोडीशी मजा बघणार आहोत मसावी आणि लसावीची. आपण मसावीपासून सुरुवात करूया. आता इथे दोन संख्या दिलेल्या आहेत, 14 आणि 70. तर त्यांचे मूळ अवयव काढलेले आहेत. 14चे मूळ अवयव आहेत 2 आणि 7 आणि 70चे मूळ अवयव आहेत 2, 5 आणि 7. मग आपण सामायिक मूळ अवयव पाहिले आणि मसावी याला 2 गुणिले 7 बरोबर 14. आता आपण अजून एक उदाहरण बघू. 25 आणि 150. 25चे मूळ अवयव आहेत 5 आणि 5 आणि 150चे आहेत 2, 3, 5 आणि 5. त्यामुळे मसावी काय आला? 5 गुणिले 5 बरोबर 25. आता ही दोन्ही उदाहरणं पाहिल्यावर आपल्याला दोन्ही उदाहरणांकडे बघून काही लक्षात येत आहे का? काही साम्य दिसतंय, काही सारखेपणा दिसतोय आणि काही लक्षात येत आहे? दोन्ही उदाहरणांमध्ये असं आहे की एक संख्या ही दुसऱ्या संख्येच्या पाढ्यात येते. म्हणजे 70 हा 14च्या पाढ्यात येतोय. 14 पंचे 70 आणि 150 ही संख्या 25च्या पाढ्यात येते. 25 सख्ख 150 किंवा 150. आणि आपण जर बघितलं तर दोन्हीचे जे मसावी आहेत ते म्हणजे ती छोटी संख्या, म्हणजे जिचा आपण पाढा पाहिला ती संख्या ही त्या दोन्हीचा मसावी येते. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की एका संख्येने जर दुसऱ्या संख्येला भाग जात असेल, म्हणजे एका संख्येच्या पाढ्यात जर दुसरी संख्या येत असेल, तर आपण ज्याचा पाढा म्हणतो किंवा ज्या संख्येने आपण भागतो, तर ती भागणारी संख्या ती या दोन संख्यांचा मसावी असते. म्हणजे इथे 14 आणि 70 मध्ये 70ला 14ने भाग जातोय म्हणून 14 हा मसावी आहे. 25 आणि 150 मध्ये 150ला 25ने भाग जातोय म्हणून भागणारी संख्या 25 हा मसावी आहे. आता आपण लसावीची गंमत बघूया. पुन्हा आपण त्याच संख्या घेणार आहोत. 14 आणि 70 त्याचे मूळ अवयव दिलेले आहेत आणि लसावी काय येणार आहे? आपण सामायिक अवयव घेतले आणि उरलेला अवयव घेतला 5 हा, आणि त्यामुळे लसावी आलेला आहे 70. दुसरं उदाहरण आहे 25 आणि 150. पुन्हा एकदा मूळ अवयव दिलेले आहेत, आपण ते बघितले आणि आपला लसावी आलेला आहे 150. आता पुन्हा या उदाहरणांकडे बघून काय लक्षात येतंय? आता असं लक्षात येतंय की बरोबर मगासच्या उलट झालेलं आहे. म्हणजे आता जी मोठी संख्या आहे, जिला आपण भागतो छोट्या संख्येने, ती मोठी संख्या हा या दोन संख्यांचा लसावी येतो. म्हणजेच काय? म्हणजे एका संख्येने जर दुसऱ्या संख्येला भाग जात असेल, तर आपण ज्या संख्येला भागतो, म्हणजे आता 70 आणि 14 मध्ये 14 ने 70ला भाग जातो, तर आपण 70ला भागतो, तर ती संख्या हा या दोन संख्यांचा लसावी असतो. तर असं आपण लसावी आणि मसावी काढायची अजून एक छोटीशी गंमत शिकलोय की आपल्याला जर असं दिसलं की आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत की ज्यात एका संख्येने दुसऱ्याला भाग जातो, तर आपल्याला मूळ अवयव काढायचे आणि मग त्याच्यातून सामायिक अवयव शोधायचे, असं सगळं करायची काही गरज नाहीये. आता समजा दुसरं कोणी उदाहरण दिलं 6 आणि 24, तर आपण पटकन सांगू शकतो की 6 हा मसावी आहे आणि 24 हा लसावी आहे. किंवा 10 आणि 50. 10 आणि 50 असेल तर 50 हा लसावी आहे आणि 10 हा मसावी आहे. म्हणजे त्यासाठी ही सगळी मूळ अवयव काढण्याची आणि हे सगळं करण्याची गरज नाही. आता आपण अजून थोडीशी गंमत बघूया. आता मी इथे दोन संख्या लिहिलेल्या आहेत. अशा उभ्या पद्धतीने दोन संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्या संख्यांचे लसावी आणि मसावी मी आधीच काढून ठेवलेले आहेत. आता पहिलं उदाहरण जर पाहिलं तर 8 आणि 20 त्यांचा लसावी आहे 40, मसावी आहे 4. 9 आणि 27. आता आपल्याला माहिती आहे की 9च्या पाढ्यामध्ये 27 येते, त्यामुळे 27 हा लसावी आहे आणि 9 हा मसावी आहे. 15 आणि 20 मध्ये 60 हा लसावी आहे आणि 5 हा मसावी आहे. 8, 12 मध्ये पुन्हा 24 आणि 4 हे लसावी आणि मसावी आहेत. आता 5 आणि 25 जर पाहिले तर पुन्हा 25
हा 5च्या पाढ्यात येतोय, म्हणून 25 हा लसावी आहे आणि 5 हा मसावी आहे. आता मी असं करणार आहे, आता इथे ज्या मोकळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये मी या दोन संख्यांचा गुणाकार करणार आहे आणि लसावी आणि मसावीचा पण गुणाकार करणार आहे. तर त्याच्यामुळे ज्या दोन संख्यांचा गुणाकार, आता पहिलं उदाहरण जर पाहिलं तर 8 आणि 20चा गुणाकार येतो 160 आणि लसावी मसावीचा मी गुणाकार केला त्याच्याच 40 गुणिले 4, 4 चौक 16, पुन्हा गुणाकार आलेला 160. वेगळं कुठलं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण आहे 15 आणि 20. 15 दुणे 30, त्यामुळे 15 गुणिले 20 आलंय 300 आणि लसावी मसावीचा गुणाकार करू. 60 गुणिले 5 आलेला आहे पुन्हा 300, 6 पंचे 30. शेवटचं उदाहरण बघू. 25 आणि 5 ज्या संख्या आहेत त्याच पुन्हा संख्या लसावी मसावी म्हणून आलेल्या आहेत, त्यामुळे दोन्हीकडे गुणाकार पण सारखा आलेला आहे. दोन्हीकडे गुणाकार आहे 125. आता याचा अर्थ मला काय समजलं? याचा अर्थ मला असा समजला की जेव्हा मी दोन संख्यांचा गुणाकार करते आणि त्याच दोन संख्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार करते तेव्हा ते दोन्ही गुणाकार सारखे असतात, समान असतात. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार. आता हे जे मला कळलेलं आहे याचा मला कुठे वापर करता येईल का? काही उपयोग आहे का मला ह्याचा? तर नक्की आहे. आता आपण उदाहरण बघूया. समजा 12 आणि 20 अशा दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याला त्या दोन्ही संख्यांचा मसावी पण काढायचा आहे आणि लसावी पण काढायचा आहे. तर आपण काय करू शकतो? आपण 12 आणि 20चा जर गुणाकार केला तर उत्तर येतं आहे 240. 12 दुणे 24 म्हणजे उत्तर आलंय 240. आता मी या संख्यांचा फक्त मसावी जर काढला 4 तर मला पुन्हा लसावी वेगळा काढण्याची गरज नाही. मी कसा लसावी सांगू शकते? 240ला 4 ने भागायचं म्हणजे माझा लसावी येईल 60. कारण काय? लसावी मसावीचा जो गुणाकार आहे तोच संख्यांचा गुणाकार आहे. म्हणून मी संख्यांच्या गुणाकाराला जर मसावीने भागलं तर मला कळेल लसावी. तर अशा प्रकारे आपण ही जी गंमत शिकलेलो आहे किंवा ही जी वेगळी युक्ती करायला शिकलोय त्याचा आपण वापर करू शकतो.